सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. माननीय गोपीचंद पडळकर यांचा वळसंग येथील कार्यकर्त्यांकडून जंगी सत्कार. नूतन पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दुधाळ व जिल्हा परिषद सदस्या माधवी काकी पडळकर यांचाही गौरव. गोपीचंद पडळकर यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वळसंग कार्यकर्ते यांच्याकडून भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नूतन पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दुधाळ तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्या माधवी काकी पडळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वळसंग येथील युवा नेते केंचराव वगैरे, रमेश माळी, संजय शिंदे सरकार यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय गोपीचंद पडळकर यांचा गौरव. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय पडळकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात व घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना पडळकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जत तालुका आणि सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. भाऊसाहेब दुधाळ यांचा सत्कार. नूतन पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झालेल्या भाऊसाहेब दुधाळ यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. ग्रामविकास, पाणीपुरवठा, शिक्षण क्षेत्रात प्रभावी काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. माधवी काकी पडळकर यांचा गौरव. नूतन जिल्हा परिषद सदस्या माधवी काकी पडळकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा व ग्रामीण विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवर कार्यक्रमात युवा नेते केंचराव वगैरे, रमेश माळी, संजय शिंदे सरकार तसेच ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत भविष्यातील विकास कामांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. विकासाचा नवा संकल्प. सत्कार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आगामी काळात तालुक्यातील पाणी, रस्ते, सिंचन व रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.